आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. तर आपल्या इथे सर्वच घरांमध्ये आज साबुदाण्याची खिचडी असणार. तर मी पण म्हटलं चला तुमच्यासोबत माझी साबुदाण्याची खिचडी मी कशा पद्धतीने करते ते शेअर करावं. तर बघा, मी इथे घेतले कढाई, त्यामध्ये मी बटाटो चिरून टाकला आहे. त्याला चांगल्यापणे मिक्स करायचं आहे आणि मग थोडंसं मीठ घालायचं आहे, ज्याने आपले बटाटे जे असतात ते लवकर वाफून निघतात. आणि मग याला चांगल्या प्रकारे मिक्स करून याच्यावरती आपल्याला झाकून द्यायचं आहे. हे 5 मिनटं आपल्याला झाकायचे. तर मग बघा, आणि 5 मिनटात अधूनमधून त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मग माझे ते बटाटे छानपैकी शिजले, तर मी त्यात शेंगदाणे घातले थोडे आणि मिरची घातली, हिरवी मिरची. याला हलवून परत थोडा वेळ आपल्याला झाकून द्यायची, जेणेकरून आपली जी सामग्री ती लवकर फ्राय होते. मग काय, साबुदाणा घालायचा, त्यामध्ये शेंगण्याचं कूट घालायचं, परत मीठ घालायचं, त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर याच्यावरती सुद्धा आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचे. झाकण काढल्यानंतर बघा, आपले मस्त साबुदाणे छान मऊ झाले आणि बघू शकता तुम्ही सुंदर पद्धतीने आपले साबुदाणे शिजले. जर तुम्हाला माझी साबुदाण्याची रेसिपी आवडली असेल, लाईक कमेंट फॉलो नक्की करा. थँक्यू.